नमस्कार. सुश्री फाउंडेशन ही सामाजिक संस्था असून विविध विषयांवरील व्याख्याने, रक्तदान जागृती, रक्तदान शिबिर आणि विविध सामाजिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य सुश्री फाउंडेशन या संस्थेमार्फत केले जाते. सुश्री फाउंडेशन ही ATG मान्यताप्राप्त संस्था आहे. आरसा समाज मनाचा या उपक्रमांतर्गत आपल्या घरचे विजय फळणीकर आज आपल्याबरोबर आहेत. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांच्याशी आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. आपलं घर हा प्रकल्प वारजे माळवडी पुण्यात 2002 साली सुरू झाला आणि तिथे जागा कमी पडत होती म्हणून 2006 साली सिंहगडाच्या पायथ्याशी गोळेवाडी डोंजे या ठिकाणी सुरू झाला. आपल्या घरचे एकूण 5 प्रकल्प आहेत. आईबाबा नसलेल्या मुलांसाठी, त्याला अनाथाश्रम म्हणणं बरोबर नाही, पण आधार केंद्र, निराधार आजी आजोबांसाठीचं वृद्ध निवास, त्यानंतर एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एक कॅन्सर प्रकल्प त्या जिथे ब्रेस्ट कॅन्सरचे वगैरे ऑपरेशन्स होतात, आणि एक ग्रामीण भागातल्या 10वी-12वी नापास मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, आणि रिमोट एरियातल्या म्हणजे अतिदुर्गम गावांसाठी फिरता दवाखाना, असे एकूण 6 प्रकल्प आत्ता आपल्या घरचे सुरू आहेत, पण शासनाची कुठलीही मदत न घेता. आपल्या गेल्या संस्थेची स्थापना आपण नोकरी करत असताना केली. यामागचं कारण सांगू शकाल का? बालचित्रवाणीत नोकरी करत असताना एक दुर्दैवी घटना घडली. माझा एकुलता एक मुलगा वैभव, त्याच्या वयाच्या 16व्या वर्षी ब्लड कॅन्सरने दुःखद निधन झालं. आणि एकुलता एक मुलगा होता, तो गेल्यानंतर काहीतरी समाजासाठी त्याच्या आठवणीतून करावं या याच्यातून, आणि त्याचे काही विम्याचे पैसे आले होते, तोही पैसा सत्कारणी लागावा, घरात काय खायचा तो पैसा, म्हणून एक रुग्णवाहिका घेतली. मला वाटलं कदाचित एवढ्या याच्यावर समाधान लाभेल, पण मी कायम असंतुष्ट माणूस असल्या कारणामुळे रुग्णवाहिका घेतली. ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू झाली ती. नंतर मग अनाथाश्रम सुरू झालं. बघता बघता यांना आजी आजोबा मिळावे या मुलांना म्हणून मग वृद्धनिवास सुरू झालं. इकडच्या भागाची जिथे काम करतोय गोळेवाडी एरियामध्ये, त्याच्या आसपासची जी 16 गावं होती, तर त्या गावांमध्ये आरोग्य सुविधाची खूपच वानवा होती. मग एक छोटंसं रुग्णालय सुरू केलं की ज्याचा एवढा मोठा वृक्ष झाला की जे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल झालं. तिथल्या गरजा ओळखून हे सगळं एक एक प्रकल्प आम्ही सुरू केले. आज आरोग्य क्षेत्रामध्ये घेरा सिंहगड या परिसरामध्ये खूप मोठं कार्य आपल्या घर संस्थेच्या श्रीमती कौसल्या कराड या हॉस्पिटलचं आहे. करोनानंतर सगळं जीवनमान बदललं. आपलं घर या संस्थेवरही याचा काही परिणाम झाला असेल. त्यातून आपण कशा प्रकारे मार्ग काढलात? करोनाच्या काळात परिणाम तर झालाच, पण काम नाही थांबलं. मी असं म्हणेल की कोरोनामुळे काही आमचे सहयोगी, त्याला कर्मचारी म्हणूया आपण, डॉक्टर्स म्हणूया, म्हणजे त्यात आमचे एक डॉक्टर पण गेले करोनामुळे. काही स्टाफ इफेक्टेड झाला, पण कामं दुप्पट वेगानं सुरू होती अजून, कारण त्या काळात आजारी पडण्याचं प्रमाण, त्याच्यानंतर काही अशा ठिकाणी ज्या गावांमध्ये आमची हा जो फिरता दवाखाना, त्या गावांमध्ये दुकानं वगैरे बंद असल्या, कुणाला किराणा धान्य मिळणं अशक्य झालं होतं. मग हे वैद्यकीय सेवेबरोबरच ह्या पण जबाबदाऱ्या थोड्याशा घ्याव्या लागल्या संस्थेला, कारण ज्या आदिवासी, कातकरी, शेतमजूर या लोकांसाठी आपण काम करतो या ग्रामीण भागात, तर मग तिथे धान्याची किट पुरवणे, तिथल्या आजारी व्यक्तींचं त्यांचं टेस्टिंग, नंतर तर आम्ही आमच्याकडे लसीकरण, कोरोनाचं व्हॅक्सिनेशन पण आमच्या हॉस्पिटलला आम्ही सुरू केलं. तसं काम थांबलं नाही, काम वाढलं उलट त्या काळात. म्हणजे अडचणी येऊन सुद्धा, मॅनपॉवर कमी होऊन सुद्धा काम करण्याची संधी मिळाली, आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करता आल्याचा आनंद आहे. संस्थेचे रुग्णालयही आहे, फिरता दवाखानाही आहे. त्याचे कार्य करोना काळात कसे सुरू होते? संस्थेमार्फत काय सुविधा आपण दिल्यात याविषयी काही सांगावं अशी मी विनंती हो, करतो. कारण कसं होतं की भीतीपोटी
साधा ताप जरी आला तरी मला कोरोना तर झाला नसेल किंवा सर्दी असेल तरी लोकांना असं शंका वाटायची. तर ओ-पी-डीमध्ये येणारे जे आमचे रेग्युलर पेशंट्स होते त्याच्यापेक्षाही ही पेशंट्स, धास्तावलेले पेशंटची संख्या खूप वाढली त्या काळात. आणि अशांना हँडल करणं त्या काळात इतकं हे होतं, जिकिरीचं होतं. पण आमच्या सगळ्या रुग्णालयातल्या सगळ्या स्टाफनी ते इतकं छान व्यवस्थित मॅनेज केलं. ते कुणीही असा निराश होऊन इथून परत नाही गेला. करोनानंतर ज्या मुलांचं पालकत्व हरवलं, त्या मुलांना आपलं घर नाही स्वीकारलं. या मुलांचा शोध आपण कसा घेतला? या मुलांना सांभाळण्याबाबत काही योजना आहेत का? याविषयी आपण काय सांगावं? वृत्तपत्रांमध्येच हा आकडा 8,000 काहीतरी असा शे आला होता, की एवढी पोरं फक्त महाराष्ट्रात आई-वडील गेल्यामुळे निराधार झालेली आहे. मग अशा मुलांसाठी पण काहीतरी आपण आधार आपलं पहिल्यापासून खरं मूळ काम तर आपलं तेच होतं, ज्याची सुरुवात झाली, की निराधार आई-वडील नसलेल्या अशा मुलांना आधार देणे, त्यांना चांगले शिक्षण देणे, त्यांची उत्तम राहण्याची सोय करणे, शिक्षणाची सोय करणे. मग आम्ही वृत्तपत्रात, लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये निवेदन दिलं आणि त्या वृत्तानुसार बरीच चौकशी बऱ्याच लोकांनी केली, पण त्यातले जिनियन किती आहेत हे बघून बऱ्याच मुलांना आम्ही ॲडमिशन्स आमच्याकडे दिल्या. आणि नुसतं ॲडमिशन देऊन थांबलो नाही, तर त्या कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. अशा काही केसेस त्या कुटुंबातली जी मुलं आम्ही घेतलेत, की ज्यांच्या कुटुंबात कुणी शिल्लक पण राहिलेलं नाही आणि जे कुणी होते लांबचे नाते त्या कुटुंबासाठी ते त्या मुलांचं जे कधी आजी असेल म्हणा किंवा काय, की आजोबा असतील आणि आई-बाबा गेले यांचे आणि तेही कोरोना पॉझिटिव्ह होते आजी-आजोबा वगैरे. तर अशा ह्याच्यात त्यांना आधार देण्याचं काम पण संस्थेला करावं लागलं. नुसतं मुलांना घेतलं म्हणजे जबाबदारी संपत नाही. आपण जर एखाद्या कुटुंबाची काळजी घ्यायची असेल, तर मग ही पण कामं करावी लागतात. नाहीतर मुलाला आणलं, त्यांचं ते बघून घेतील असं होऊन पण चालत नाही ना. कारण शेवटी कसं आहे, की त्यांची नातवंड जेव्हा आपल्याकडे आलीत, तर तेव्हा ते चिंतेनं ग्रस्त होते आणि करोनानेही ग्रस्त होते. अशाच दुहेरी भूमिका निभावणं हे संस्थेची गरज होती, की त्यांना मानसिक आधार देणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि मुलांना चांगल्या स्थितीत आणि त्यांनाही सांगणे, की तुमची मुलं छान चांगल्या ठिकाणी आपलं घर सारख्या ठिकाणी अगदी दुसरं घर आहे त्यांचं. अशा ठिकाणी सुरक्षित याच्यात राहणार, शिकणार तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. आपलं घरच्या नावातच हे असं जे सगळं आहे ना, की एकाचं नाही त्याच्याशी संबंधित असलेल्या घटकाला पण सामावून घ्यायचं. तर असं छान आम्ही केलं ते. आणि ही जी आत्ता नवीन आलेली मुलं आहे, करोनामध्ये ज्यांचे आई-बाबा गेलेत, तर ही पण पोरं छान आनंदाने आता राहतात. एकरूप झाली आपल्या घरची आता ही. आत्ता 48 मुलं माहिती आहे. कोरोनाहून आलेली 16. आपण अजून 40 एक मुलांना ॲडमिशन देऊ शकतो आपण. पण फक्त जिनियन केस पाहिजे एवढंच. सामाजिक संस्थांनी कशा पद्धतीचं काम करावं, असं तुम्हाला वाटतं? खरं तर समाजरूपी परमेश्वराच्या भरोश्यावर हा 70 कोटीचा डॉलर आज मी उभारलेला आहे. माझं काही कॉन्ट्रिब्युशन नाही याच्यामध्ये. एखादं काम जर एखाद्या संस्थेचं ट्रान्सपरंट असेल, तर सरकारची मदत न घेता आणि इथं कुणाकडूनही शुल्क न घेता, म्हणजे वृद्धांकडून म्हणा, मुलांकडून म्हणा, आमच्या रुग्णालयात अगदी माफक, माफक म्हणजे की ज्याची तुलनाच करता येणार इतक्या कमी दरामध्ये आपल्या सगळ्या सेवा दिल्या जातात. हे सगळं शक्य होतं ते समाजरूपी परमेश्वराच्या भरोश्यावर आणि संस्थांची पारदर्शकपणा. हे जर असेल तर मोठमोठे डोंगर सुद्धा आपल्याला पार करता येतील. म्हणून मी काय म्हणत असतो की आता समाजामधले कोण तर सर्वसामान्य ₹1 ते लाखो रुपये देणग्या देणारे व्यक्ती, वस्तुरूपात देणग्या देणाऱ्या व्यक्ती, CSR फंडिंग करणाऱ्या काही कंपन्या, अशांच्या भरोश्यावर हा सगळा डोलारा. पण हे साधं नाही. 70 कोटीचे प्रकल्प शासनाच्या मदतीशिवाय उभे राहू शकतात. आमचं हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बघितल्यानंतर लक्षात येतं लोकांच्या की. आणि म्हणून प्रत्येक संस्थांनी पारदर्शकतेने काम करण्याची खूप गरज आहे. दात्यांची कमतरता नाहीये. सामाजिक संस्थांनी कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे, हे आता तुम्ही खूप उत्तम पद्धतीने सांगितलं. दानशूर व्यक्ती तर समाजात असतात, पण त्यांना कुठे पैसे द्यायचे, काय करायचे कळत नाहीत. आणि ज्या पारदर्शकतेने आपलं घरचं काम सुरू आहे, खरोखरच हे इतर संस्थांनाही खूप प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल असं मला खात्री वाटते. आज तुम्ही या आरसा समाज मनाचा उपक्रमात सहभागी झालात, याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.